तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं सुट्टी आहे, तुम्हाला तर माहिती आहे, पण घरी नव्हती मला सुट्टी. त्याच्यानंतर घरचे बोलले भाऊ चाललं औषध मारून घे गावाला. त्याच्यानंतर मला पप्पांनी सांगितले 2 औषध मारलेच झाले पाहिजे. त्याच्यानंतर मी गेलो वावरामध्ये शिकाऱ्या वगैरे भरला, औषध कालवलं. त्याच्यानंतर बिलोगला औषध मारायला. आपलं औषध मारायचं पण काम चालू आणि आपली व्हिडिओ काढायचं पण काम चालू. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मस्त एक ठिकाणी मोबाईल ठेवून दिला आणि मी गेलो औषध मारायला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं औषध मारायचं काम चालूच होतं. त्याच्यानंतर गव्हाचं औषध मारणं झाल्यानंतर आपण गेलो कांद्याच्या वावराला औषध मारायला. कांद्याचं वावरचं औषध मारणं झालं. त्याच्यानंतर घरी आलो तर काय हा छोटू दोन ते एकटा गाडी शिकत होता. तुम्ही बघू शकता त्याने हेल्मेट वगैरे घातलं होतं. बरं गाडीला चावी नव्हती. त्याच्यानंतर गेलो माझ्या मित्राचं चालू होतं डोंगे लावायचं काम. चला मग तिथे थोडासा टाईमपास वगैरे केला. त्याच्यानंतर आपल्याला आलं चांदोडवरून फोन. त्याच्यानंतर फोन आल्यानंतर आपण निघालो चांदोडला आणि चांदोडला गेल्यानंतर आपल्या आणायच्या होत्या खिडक्या. तुम्ही बघू शकता चांदोडच्या पुलाचं काम चालू आहे, उड्डाण पूल बनणार आहे. त्याच्यानंतर आपण मारली चांदोडमध्ये एंट्री मारल्यानंतर दुकानात गेलो तर बघतो तर काय तिथं तर कोणीच नाही. फोन वगैरे लावला तर तो बोलला 10-15 मिनटं थांबा येतो. त्याला घेऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर दोन्ही पण खिडक्यांना खिडकी बसून घेतली. तर त्यानंतर आपण गेलो वावरामध्ये गेल्यानंतर आपण दिली मोटर चालू करून दिल्यानंतर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण वावर भरून घेतला हरभऱ्याचं. त्याच्यानंतर मला आला परत मित्राचा फोन, चाल म्हणे आडगाव टप्प्यावर जाऊन येऊ. त्याला घेऊन आम्ही दोघं गेलो आडगाव टप्प्यावर. तिथं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही गेलो दुधाच्या दुकानात दूध वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग काय दूध वगैरे घेऊन आलो घरी. तो गेला त्याच्या घरी, मी आलो आमच्या घरी.